नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वझी मॅडम। आज आपण काय करूया, 9वी सीबीएसई बोर्डचं जे पुस्तक आहे मॅथ्सचं, त्याच्यामध्ये लेसन आहे नंबर सिस्टीम। त्याच्यामधला एक भाग आपण बघणार आहोत, ऑपरेशन्स ऑन रियल नंबर्स सिम्प्लिफाय। तर अगोदर काय करूया, आपल्या टॉपिकचा अर्थ आपण समजावून घेऊया। ऑपरेशन्स, तर ही कसली ऑपरेशन्स आहेत? मॅथ्स मधली ऑपरेशन्स आहेत। मग मॅथ्स मधली ऑपरेशन्स म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन। ऑपरेशन्स ऑन रियल नंबर्स, रियल नंबर्स म्हणजे काय? सगळे रॅशनल आणि इरॅशनल नंबरचा जो ग्रुप आहे त्याला म्हणायचे रियल नंबर्स। तर ऑपरेशन्स ऑन रियल नंबर्स यालाच काय म्हणतात? सिम्प्लिफाय। सिम्प्लिफाय करायचे काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला। बरं, हा जो भाग आहे हा 9वी सीबीएसई बोर्डच्या पुस्तकातला आहे, तसाच तो 9वी महाराष्ट्र बोर्डचं जे अल्जेब्राचं पुस्तक आहे त्याच्यामधल्या लेसन मधला सुद्धा हा भाग आहे। तर आपण ह्याला सुरुवात करूया। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यापूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। आता बघा, पहिला क्वेश्चन इथे लिहिलाय मी, 5 प्लस √7 इकडे 2 प्लस √5। आता इथे काय आहे, तर 5 हा रॅशनल नंबर आहे प्लस √7 इरॅशनल नंबर आहे। 2 प्लस √5 रॅशनल आणि इरॅशनल नंबर यांचे ऍडिशन आहे आणि हे दोन्ही ब्रॅकेट्स दिसत आहेत, म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर इथे आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे। आता दोन ब्रॅकेट आपण मल्टिप्लाय जसे करतो तसेच याच्यामध्ये सुद्धा करायचे, की या ब्रॅकेटने पूर्ण ह्याला मल्टिप्लाय करा किंवा ह्याने ह्याला करा। आता मी काय करते, पहिल्या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करते। कसं करणार? पहिल्या ब्रॅकेटला पहिल्या टर्मने मी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे आणि पहिल्याच ब्रॅकेट मधला सेकंड टर्मने सुद्धा मी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे। जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन करत आहात तर त्यावेळेला तुम्हाला नंबर आणि त्याबरोबर त्याचं साइन सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे। आता इथे सगळीकडे पॉझिटिव्ह साइन आहे। जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो तेव्हा दोन नंबरला सेम साइन जेव्हा असतं, मग ते आयदर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल तर प्रॉडक्ट पॉझिटिव्ह येतो, आणि दोन नंबरला जेव्हा वेगळं वेगळं साइन येत असतं तेव्हा प्रॉडक्ट निगेटिव्ह असतो। ते 5 आणि 2 प्रॉडक्ट आला 10, याचं साइन प्लस याचं साइन प्लस प्लस। हा 5 रॅशनल नंबर आहे, √5 इरॅशनल नंबर आहे, तर यांचं मल्टिप्लिकेशन झालं 5 √5 म्हणजे 5 × √5। याचं कधीही √25 किंवा 25 असं होणार नाही। प्लस हे 2 आणि √7 एक रॅशनल नंबर आहे आणि एक इरॅशनल नंबर आहे। प्लस आता इथे काय आहे, हे √7 आणि हे √5, आता हे दोघे पण इरॅशनल नंबर आहेत, तर ते आपण मल्टिप्लाय करू शकतो 7 × 35। तर मग आन्सर काय आलं माझं, 10 प्लस 5 √5 प्लस 2 √7 प्लस √35। आता हे सगळे जे नंबर्स आहेत हे सगळे वेगळे वेगळे नंबर्स आहेत, हे कधीही याच्या पुढे ऍड, सबट्रॅक्ट, मल्टिप्लाय, डिवाइड होणार नाही। तर हे माझं झालेलं आहे आन्सर। आता समजा दुसरा क्वेश्चन आहे, तर 3 प्लस √3 आणि 3 मायनस √3। आता इथे हा जो रूल आहे, हा जो नियम आहे, याप्रमाणे तुम्ही मल्टिप्लिकेशन त्याचं करू शकता, पण त्याचबरोबर तुम्ही हा पण एक रूल पुस्तकातला यूज करू शकता, a प्लस √b a मायनस √b गिव्स a² मायनस b। 3 दोन्ही ब्रॅकेट मध्ये आहे, एकदा प्लस साइन आहे एकदा मायनस साइन आहे, एकदा ही व्हॅल्यू रूट मध्ये आहे ही व्हॅल्यू रूट मध्ये आहे, a² मायनस b। तर हे काय आहे, जे आयडेंटिटीज इक्वेशन आहे ना, a प्लस b a मायनस b a² मायनस b², याप्रमाणेच हा क्वेश्चन आहे। फक्त इथे काय आहे, √b असल्यामुळे
इथे झाला ए स्क्वेअर बी. मग मी काय करते 3 प्लस √3 3 मायनस √3 ए प्लस √b ए मायनस √b ए स्क्वेअर 3 स्क्वेअर मायनस बी √3 चा स्क्वेअर. आन्सर इथे लिहिते 3 स्क्वेअर झाले 9 मायनस 3 झाले 6. समजा हे तुम्हाला लक्षात येत नसेल तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्रमाणे जरी का आपण केलं तरी सुद्धा चालेल. 3 चा स्क्वेअर 9 आणि √3 चा स्क्वेअर आला 3. आता तिसरा जो क्वेश्चन आहे तो तिसरा क्वेश्चन हा आपण पहिल्यांदा बघितलेल्या क्वेश्चन सारखाच आहे. 3 प्लस √3 आणि 2 प्लस √3 आपण थोडस बघावं तर याला चेंज करूया. इथे घेऊ 2 मायनस √2. आता इथे मी काय करेन या सेकंड ब्रॅकेटने फर्स्ट ब्रॅकेटला मी मल्टिप्लाय करते. मग असे काय केलं फर्स्ट ब्रॅकेटने सेकंडला केलं. आता सेकंडने फर्स्टला करूयात. मग सेकंड ब्रॅकेट मधला फर्स्ट नंबर आहे 2 त्याने मी केलं फर्स्ट ब्रॅकेटला मल्टिप्लाय. सेकंड ब्रॅकेट मधला सेकंड नंबर आहे मायनस √2 त्याने परत काय करूया फर्स्ट ब्रॅकेटला मल्टिप्लाय. आता हे काय होईल 2 × 3 ह्याले 6 इथे साइन आलं प्लस 2 × √3 झालं. हे मायनस आणि हे प्लस हे झाले मायनस 3 √2 हे मायनस आणि हे प्लस झाले मायनस √2 आणि √3 झाले √6. आता इथे काय होणार आहे हे 6 हा झाला रॅशनल नंबर. 2 √3 म्हणजे रॅशनल नंबर 2 आहे आणि इरॅशनल नंबर 3 आहे. आणि इकडे रॅशनल नंबर 3 आहे इरॅशनल नंबर 2 आहे. म्हणजे कोणत्याही प्रकाराने हे दोन नंबर सेम नाहीत. ते ऍडिशन सबट्रॅक्शन होणार नाही. किंवा हे 6 आणि हे मायनस √6 याच्यामध्ये सुद्धा खूप फरक आहे. दोन्ही खूप वेगळे नंबर आहेत त्यामुळे हे सुद्धा ऍड किंवा सबट्रॅक्ट होणार नाहीत. समजा आपण चौथा क्वेश्चन घेतला. मी काय करत आहे रिप्रेझेंटेटिव्ह क्वेश्चन्स घेत आहे की ऑपरेशन ऑन रियल नंबर म्हणजे रियल नंबर मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन हे कसं होतं हे आपण बघत आहोत. तर या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचे आहेत. आता मगाशी मी जे दाखवलं की आयडेंटिटी की √a स्क्वेअर मायनस बी असं आन्सर आलं होतं. अशा प्रकारचा क्वेश्चन सेक्शन ए मध्ये येऊ शकतो सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना. आणि हे जे आपण घेतो आहोत हे साधारण सेक्शन बी ला येणारे क्वेश्चन्स आहेत. आता √5 प्लस √2 दोन प्रकारे आपण करू बघा. स्क्वेअर म्हणजे काय स्क्वेअर म्हणजे कुठलाही नंबर आपण 2 वेळा मल्टिप्लाय करतो. √5 प्लस √2. तर मग आपण पहिला क्वेश्चन बघितला त्याप्रमाणे आपण काय करू शकतो 2 ब्रॅकेट्स आहेत त्या 2 ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. आणखी काय करू शकतो आपण इथे आपण एक आयडेंटिटी यूज करू शकतो. आयडेंटिटी काय आहे बघा √a प्लस √b स्क्वेअर. आन्सर येतं a प्लस 2 × ab प्लस b. तुम्ही a प्लस b होल स्क्वेअर ही आयडेंटिटी शिकलेले आहात तर त्याप्रमाणेच ती येते a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. पण दोन्ही नंबर कसे आहेत इरॅशनल नंबर आहेत तेव्हा ही आयडेंटिटी झाली a प्लस 2 √ab प्लस b. तर मी काय करते हे 2 ब्रॅकेट मल्टिप्लाय करून कसं सॉल्व्ह करायचं हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून आपण हा क्वेश्चन काय करूयात आयडेंटिटीने सॉल्व्ह करूयात. √5 प्लस √2 स्क्वेअर. इथे काय येईल a म्हणजे पहिली व्हॅल्यू 5 प्लस 2 ab 5 × 2 √10 प्लस b म्हणजे आले 2. आता हे 5 आणि 2 हे 5 आणि हे 2 हे 2 याच्याशी कनेक्टेड आहे त्याचा या 5 2 शी काही संबंध नाही. 7 प्लस 2 √10 हे काय झालं याचा आन्सर. अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला
MCQ साठी येऊ शकतो, किंवा ही RHS देऊन LHS सॉल्व्ह करा अशा प्रकारे क्वेश्चन C सेक्शन मध्ये सुद्धा येऊ शकतो. की 7 2√10 काय आहे, असे 2 नंबर की ज्यांची ऍडिशन 7 आहे, ज्यांचं प्रोडक्ट 10 आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन कसे सोडवायचे ते दाखवणार आहे. पण तुम्ही काय करायला हवं, नंबर सिस्टीम हा जो लेसन आहे त्याच्यामधले हे जे बेसिक क्वेश्चन्स आहेत ते चांगल्या प्रकारे केले की मग तुम्हाला ABCD कोणत्याही सेक्शन मध्ये आलेला क्वेश्चन सहज सोडवता येईल. हे 5 - √2 √5 + √2 आपण दोन्ही प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. √5 ही पहिली टर्म आहे, त्याने हा पूर्ण ब्रॅकेट आपण मल्टिप्लाय करूया. नंतर -√2 ही दुसरी टर्म आहे, त्याने देखील आपण पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय करूयात. √5 आन्सर येणार 5 प्लस √5√2 आन्सर येणार आहे √10 प्लस 5 - 2 -√10 येईल. मायनस आणि प्लस, एक साइन निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, प्रोडक्ट येतो निगेटिव्ह. 2 × 2 4, पण √4 असल्यामुळे आन्सर आलं 2. आता इथे काय होणार आहे, हे √10 हे 10 या दोन्ही सेम गटात जाणारे नंबर्स आहेत. दोघे पण इरॅशनल आहेत. एकाचं साइन पॉझिटिव्ह एकाचं साइन निगेटिव्ह, हे कट होईल. 5 - 2 आन्सर येणार आहे 3. पण समजा हा क्वेश्चन तुम्हाला MCQ साठी आलेला आहे किंवा तुम्हाला त्याचं खूप पटकन जलद आन्सर काढायचं आहे, तर आपल्याकडे एक रूल सुद्धा आहे. √A - √B √A + √B. बघा तीच आयडेंटिटी आहे, A - B A + B. वेगवेगळ्या प्रकारात आपल्या समोर आली तर हे सरळ येणार आहे A - B. A ची व्हॅल्यू काय आहे 5, B ची व्हॅल्यू आहे 2. 5 - 2 आन्सर आलेला आहे 3. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण काय करतोय, नंबर सिस्टीम हा जो लेसन आहे 9th मधला, त्याचे छोटे छोटे क्वेश्चन्स सिम्प्लिफाय प्रकार, त्याच्या अगोदर मी रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर हे बघितलेलं आहे. तर हे काय आहे, पुढच्या 10th मधले काही लेसन्स आहेत, तर ते त्याचं कॅल्क्युलेशन करतानाच्या ज्या बेसिक स्टेप्स आहेत त्या ह्या सगळ्या क्वेश्चन्स मध्ये आहेत. त्यामुळे हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही नीट बारकाईने करा. त्याबरोबर आयडेंटिटीज इक्वेशन्स आहेत ते चांगले लक्षात ठेवा, ते कधीच विसरू नका. आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मात्र जरूर करा. थँक्यू व्हेरी मच.